पण बरीचशी चर्चा होती महाराजांचा 7-12 नक्की कितीचा आहे. तुमचा संबंध थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर, तर दबाव येतो का? ते पूर्ण एवढी मोठं रिलेशन आहे. तसं शर्यतीत जेव्हा बैल झुपतात ना गाडीला, आणि तसं मी पण झुपलो गेलो आणि राजकारणात आलो. बरं, महाराज राजकारणात नसते तर काय झाले असते? काय झालं असतं, काय झालं नसतं. की छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि उदयन महाराज हे विधानसभेला एकत्र येतात, लोकसभेला एकत्र येतात, पण नगर परिषदेला काय येत नाही एकत्र. महाराजांनी एका पक्षात जाण्यापेक्षा महाराष्ट्राचं नेतृत्व करावं पक्षविरहित, असं म्हणजे कोणताही पक्षाला सोडून तुमचं एक स्वतःचं नेतृत्व उभं राहावं, अशा खूप लोकांची मागणी तुमच्याकडे येतात. महाराज आता काय काय मी व्यक्तींची नावं घेतो, काय वाटतं त्या व्यक्तींविषयी ती सांगा. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब, उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा पवार, शरदचंद्र पवार साहेब, शशिकांत शिंदे, अभिजित विचुले. नाही, अभिजित म्हणजे मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी, महाराष्ट्रभर मुलाखती घेतोय, साधारण 1000+ मुलाखती झाले, पण महाराष्ट्रातून अशी इच्छा होती की छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुलाखत घ्यावी. आता आपल्यासोबतच आहेत, भरपूर गोष्टी आपण ऐकवत असतो, तर आज महाराजांबरोबर आपण गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार, राम राम मंडळी. काल मोदी साहेब आले होते, गप्पा काय झाल्या म्हणजे आले त्यावेळेस? गप्पा तशा भरपूर झाल्या, फार वेळ मिळाला नाही, दिल्लीत पण होतात, पण त्यांनी मला आवर्जून विचारलं बैलगाड्यांच्या बाबतीत. बर, काय लोकांचं असं मत पडलं की इथं एक बैलगाड्यांची शर्यती करतात, स्टेडियम व्हावं. तर माझं स्टेडियमच्या बाबतीत असं आहे की मग ते एका ठिकाणीच होतं. बैलगाडींच्यामुळं आज त्या गावांमध्ये तिथं अर्थव्यवस्थेवरती पण म्हणजे मोठा परिणाम होतो. बर, पण मला हे विचारायचे आणि बऱ्याचशा लोकांना जाणायचे, तुम्ही राजकारणात कसं आला? म्हणजे पहिल्यांदा कोणी इन्स्पायर कोणी केलं की राजकारणात आलं पाहिजे? तसं शर्यतीत जेव्हा बैल झुपतात ना गाडीला, आणि तसं मी पण झुपलो गेलो आणि राजकारणात आलो. बरं, आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे तुमचं थोडं बालपण जाणायचे, कुठं कॉलेजला कुठं होता, कशा पद्धतीनं होतं सगळं? ते जर सांगितलं तर तुम्ही माझा संपूर्ण इतिहासच काढाल. चांगला होता, आवली होता, पण चांगलं होतं. शाळेत कसं होतं? बॅक बेंचर होतं का पुढं एकदम बसणार? बॅक बेंच पुढं असतो तर मी कुठेतरी फार मोठ्या इन्फोसिस तसं काहीतरी केलं असतं. बरं, आपलं जेमतेम आपलं. बरं, असं एवढं ढ पण नाही, चांगलं होतं. पण त्या कुटुंबात जन्माला आलो, त्यामुळं समाजसेवा लोकांना जे स्वतःला मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. ह्या एका विचाराने आज मी राजकारण कधी केलं नाही, समाजकारणात पडलो. पण काय असतं आता तुम्हाला बी, म्हणजे आता आम्ही सांगतो, आम्ही एकदम साध्या कुटुंबातील असतो, तर आम्ही सांगत असतो आमचे आजोबा झेडपी सदस्य. तुमचं संबंध थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर, तर दबाव येतो का? ते पूर्ण एवढी मोठं रिलेशन आहे. दबाव म्हणजे प्रश्नच नाही ना. म्हणजे आज कम्पॅरिझन तर होतच ना, म्हणजे तुलना तर होतीच. आणि महाराजांबद्दल काय बोलायचं, एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे देव तर मी काय बघितलं नाही, कोणी आपण बघितलं नाही, पण त्यांचे एकंदरीत संपूर्ण आयुष्याचं वाटचाल जशी झाली सगळ्याच बाबतीत, तर देव म्हणजे शक्यच नाही दुसरं. म्हणजे
दैविक शक्ती असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. बरं. आज मला सांगा, साधं एक घर बांधायचं म्हणलं तरी आपण घायला येतो. एवढे किल्ले आणि हे ते म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व. आणि म्हणजे असं कॉलेजला असताना तुम्हाला ही ओळख लपवून ठेवावी लागायची का सगळ्यांना माहित होतं? नाही, कोणाला माहीत नव्हतं. बरं. आम्ही कशाला सगळ्यांना सांगू, नॉर्मल लाईफ चांगलं असतं. बरं. आता तुम्ही जर सगळं आता फिरत असता, महाराष्ट्रभर फिरत असता, तर अशा गोष्टी असतात की बालपणीचे मित्र असतं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं का महाराज असण्याचं म्हणजे तो दुरावा होतो का? नाही नाही, काय संबंध आहे दुरावा आहे? सगळं उदयन म्हणून मला जगण्याचा अधिकार आहेच ना. आणि मैत्रीत काय जात भेद त्याच्या म्हणजे मोठं बिट्ट काय नसतं. कारण ज्यावेळेस मैत्री झाली तेव्हा एवढं व्हायचं, तेव्हा काय कळत पण नव्हतं. आणि त्यावेळेसचे जे लहानपणाचे किंवा कॉलेजमधले मित्र आहेत त्यावेळेस काय कुठलं हे नसतं ना की फायदा तोटा बघत नसतं. मैत्री असते. बरं. प्रत्येकाला निकनेम असतं. मला निकनेम सँडी बाबा, तसं तुम्हाला म्हणतात का? काय निकनेम काय आहे तुमचं? लाडानं कोणतरी आईसाहेब असतील किंवा रिलेटिव्ह असतील, निकनेम काय आहे तुमचं महाराज? निकनेम असं मला तर काय माहीत नाही. बरं. आता तुमचं एक स्टेटमेंट होतं की तुम्ही म्हटलं होतं सर्व लोक म्हणजे माझा 7-12, पण बरीचशी चर्चा होती महाराजांचा 7-12 नक्की कितीचा आहे? माझा 7-12, माझं मन म्हणजे 7-12 आहे. आणि त्या माझ्या मनात, हृदयात सर्व लोकांचा समावेश आहे. हाच माझा 7-12. याच्यापेक्षा मोठा 7-12 असूच शकत नाही. बरं. एक सर्वे आला होता, त्यात सांगितलेलं जो मोनॅको एक देश आहे त्याच्या एवढा 7-12 आहे. मोनॅकोचं चांगलं, मी गेलोय तिथं. हां, तेवढा 7-12 आहे म्हणतो. ते अजून देश म्हणण्यापेक्षा ते अजून किंगडम आहे. किंगडम. खाली ग्रीस आहे, वर मोनॅको आहे. बरं. म्हणजे बघण्यासारखं आहे. बरं. मी काय विचारलं 7-12 तुम्हाला सांगतो. ह्याला जोडून एक तरुणांच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही महाराजांचं काय शिका किंवा न शिका, पण ही तरुण पिढीनं अवश्य शिकलं पाहिजे की तुमचं आभूषण कुठलं घालत नाही. मी कधी बघितलं नाही तुम्हाला जास्त सुवर्ण घातलेलं किंवा ज्यादा अशा पद्धतीने. मी पण तेवढा हुशार आहे ना. असे काय झालं, मला काय वेळ लागले ना. समजा अंगठी घातली आणि समजा झोप लागली, गाढ झोप, निघत कोण आलं काढायला गेलं आणि निघाली नाही तर बोट कापून टाकणार. समजा ब्रेसलेट घातलं तर निघालं नाही तर आत कापणार. तर हे निघालं नाही तर हे कापणार. तसं आदर राहायचं आपलं. त्यांनी जे गोळा करून आणलं असेल त्याला पण वाईट वाटलं पाहिजे. हे अगदीच वाईट बिकट परिस्थिती आहे, 10 रुपये तरी खिशात ठेवून जाईल ना, त्याचं मन त्याला नाही तर खाणार. तुमचं राहणीमान म्हणजे मी नेहमी म्हणतो की महाराजांकडे राहणीमान शिकावं. आणि तुम्हाला त्या जोडीला छंद आहे कार रेसिंगचा. कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आत्ता ताप्यात? ताप्यात होते सगळ्या विकले. म्हणजे आता इलेक्शन आलं म्हटल्यानंतर काय करायचं, पैसे कुठून आणायचे, विकून टाकले सर. हा प्रश्न तुमच्या समोर उभा. बरं. आता थोडा पण तुम्ही दिलखुलास व्यक्तिमत्व आहात, महाराष्ट्राला माहिती. तर काय काय गोष्टी आपण इलेक्शनच्या नुसार विचारूया. तुम्ही निवडून आला तर कुठल्या गोष्टी अशा 4-5 करायच्या की माझ्या हे मनात आहे की मला ह्या गोष्टी करायच्यात साताऱ्यासाठी? बघा, पहिलं म्हणजे लक्षात घ्या, आयुष्य आपलं आरोग्य व्यवस्थित असलं तरच आपल्याला संपूर्ण आपल्या जे काय आपण आयुष्यात आपण जे काय विचार करतो की मला हे अचीव करायचं किंवा त्यात एक तुमचं प्रत्येकाचं एक अंबिशन असतं आयुष्यातलं की आपण हे व्हावं. त्यामुळे आरोग्य प्रत्येकाचं व्यवस्थित राहिलं पाहिजे. आरोग्याचं जेव्हा हे करतो तर आपण सगळे मेन म्हणजे प्रश्न पाण्याचा. तो रोगराई जिथून सुरुवात होती ते म्हणजे पाण्यापासून. तर जसं नमो गंगाचं शुद्धीकरण केलं तसं आपल्या ह्या संपूर्ण इथनं जी नदी जाते म्हणजे कृष्णा नदी, तर जय जय कृष्ण ह्या त्या धर्तीवर संपूर्ण उगमापासून सगमापर्यंत सगळे नदीचे जे काय
डिसिल्टिंग करणं किंवा हे सगळं हे करायचं आमच्या विचारात. आणि हा संपूर्ण मतदारसंघ जर पाहिला तर निसर्ग अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. हे जरी खरं असलं तर उदरनिर्वाह करता अनेक त्या भागातले लोक फक्त अंगावरच्या कपड्यावरती ते त्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड या मोठ्या शहराकडं आपल्या कुटुंबाची व्यवस्थित त्यांचं स्थिर राहावं किंवा त्यांचं उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्यांनी तिकडे धाव घेतली. आज मोठ्या प्रमाणावरती त्यांनी शून्यातनं ज्याला म्हणतो विश्व निर्माण करणं, आज कोट्यवधी रुपयाची उलाढाल अशा संस्था निर्माण केल्या तिथं कोट्यवधी रुपयाची उलाढाल जी होत असते. आणि जर तिकडं जाऊन जर ते करू शकत असतील, एवढं धमक आहे, तर मग तिथं मायग्रेशन होऊ नये. बरं, ते इथंच त्यांना आपण इथंच जर त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोक इथंच कोणाला पडले जाऊन आपलं हा भाग मित्रमंडळी पहिल्यापासूनचे त्यांच्याबरोबर आपण वाढलं ते सोडून दुसऱ्याकडे जाऊन जाणं इथंच राहिले पाहिजे. त्याकरता IT पार्क असेल किंवा इंडस्ट्री जास्त इथं कशी येईल, टुरिझम इंडस्ट्री म्हणून जर पाहिलं तर मोठा वाव आहे संपूर्ण. आणि त्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत. बरोबर. आणि ते संपूर्ण या ठिकाणी ते जर उपलब्ध करून केले तर रोजगार इथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. बरोबर, आमचा मानस आहे. कारण मी फिरत असतो सातारभर किंवा महाराष्ट्रात, सगळ्यात मोठी समस्या आहे तरुणांपुढं बेरोजगारी. तर एखादी MIDC किंवा एखादा प्रकल्प आणला तर भरपूर लोकांचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे तो जाणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? हो. बरं, आता तुम्ही दिलखुलास आहे तर मला काय काय प्रश्न विचारलेच पाहिजे विरोधकांचं, आणि तुम्ही ते बोलचाल. असं महाराज काय जण म्हणतात की महाराजांना थेट भेटता येत नाही, खूप मोठी एक भिंत आहे मध्ये. कुठे मला अदृश्य भिंत आहे, मला ते दिसतच नाही. आता मला सांगा, आपण ज्या रूममध्ये राहतो त्याला भिंत असते ना, आंघोळीला जातो भिंत नसते तर तुम्ही आंघोळ केली का? सगळ्यांनी बघायला पाहिजे का? तेवढीच भिंत असते फक्त. कारण की मी काय ऋषीमुनी नाही आहे की सगळ्यांसमोर आंघोळ तू केली असते. म्हणजे परत भेटणार महाराज सगळ्यांना? मी भेटतच असतो. काय असतं, ज्यांना जेव्हा काहीच बोलायला नसतं ना मग ते म्हणतात की काय भेटत नाही आणि भिंत म्हणजे काय करू का, भिंती तोडायचे का, चला आणि पॉकलीन तोडून टाकू शकतो. तुमचेच एक जवळचे आपण म्हणू काम करणारे व्यक्ती मग त्यांनी बोलता एक मुद्दा उपस्थित केला होता की छत्रपती शिवंद्रराजे भोसले आणि उदयन महाराज हे विधानसभेला एकत्र येतात, लोकसभेला एकत्र येतात, पण नगर परिषदेला काय येत नाहीत एकत्र. काय तर कसं आहे, एक लक्षात घ्या, आमच्यामध्ये काय तसं कुठलं भांडण नाही. आलं का लक्षात? होतं कसं की जसं माझ्याबरोबर लोक असतात, नाही सहकारी असतात, तर त्यांच्याबरोबर पण नाहीत, सगळ्यांबरोबर असतात. मग त्या लोकांना वाटतं त्यांची पण महत्त्वाकांक्षा असतात की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला हे करायला पाहिजे किंवा ते केलं पाहिजे. नाही तर मी तर ह्या मताचं आहे. मी शिवेंद्रराजेंना हे पण सांगितलं, म्हणलं तर ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थाचे ज्या निवडणुका लागतील त्यावेळेस आपण बसू, कोण कुठल्या ह्याचं आहे त्यापेक्षा तो लोकांसाठी किती योगदान देणार आहे तो क्रायटेरिया आपण लावला पाहिजे. म्हणजे आपलं मी नगरसेवक आहे, नगरसेविका आहे किंवा ZP सदस्य, पंचायत समितीचं, तुम्ही योगदान किती देणार आणि हे कधी कसं कळतं? एक 10-15 वर्षाचं त्याचं मागचं त्यांनी आजपर्यंत काय काय केलं सामाजिक कार्यामध्ये लगेच दिसून येते. त्याला काय कुठं फार हायटेक तुमचं कम्प्युटरवरती गुगलवरती जाण्याची काय गरज नाही. महाराजांनी एका पक्षात जाण्यापेक्षा महाराष्ट्राचं नेतृत्व करावं पक्षविरहित, असं म्हणजे कोणताही पक्षाला सोडून तुमचं एक स्वतःचं नेतृत्व
उभं राहावं, अशा खूप लोकांची मागणी तुमच्याकडे येत असेल. मलाही लोकांनी विचारायला लावलं की पक्षविरहित महाराजांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, ही लोकशाही आहे जी आपण सगळ्यांनी ती स्वीकारलेली आहे. लोकशाहीमध्ये जनता, जनार्दन हेच लोकशाहीतले राजे. त्यामुळं त्यांना तरी कधी संधी मिळणार, त्यांनी मोठं व्हावं, त्यांनी हे करावं. का मीच पाहिजे? माझ्या परीने मला जेवढं करायचं आम्ही आमच्या घराने केलं तर बाकीच्यांनी त्याचं अनुकरण करून चांगल्या प्रकारे जीवन जगावं, चांगल्या प्रकारे लोकांना मदत करावी आणि चांगल्या प्रकारे देशाला पुढे घेऊन जाण्याकरता योगदान त्यांनी वेचावं. हे टीम वर्क आहे, काय एकटं कोणाचं काम नाही आहे. तर आपण ही सगळी चर्चा करतोय, तर महाराज राजकारणात नसते तर काय झाले असते? काय झालं असतं, काय झालं नसतं ते बघू. आता आहे त्याचा विचार करू ना. आता त्या मागच्या तुम्ही म्हणजे पास्ट मध्ये जाऊन काय करायचं? मग तुम्हाला मी काय झालं नसतं जेव्हा म्हणतो, मग तुम्हाला मी दिसलो पण नसतो. पण आपली भेट व्हायची होती म्हणून साताऱ्यात आलो. आणि तुमचं जे चॅनल आहे सँडी बाबाचं, सँडी बाबाच्या चॅनलवरती मला तिथं मुलाखत द्यायची होती म्हणून इथं येऊन आलो. हे संपूर्ण आहे ना ते लिंकिंग, आणि जे सगळं देवाने सगळं ठरवले बाबा इथं या टायमाला त्याच्याबरोबर असं करायचं. ही सगळी बरेचसे प्रेक्षक आपले बघत असतील. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे यातून दिसतंय. तर कुठल्या कॉमेडी फिल्म बघता तुम्ही, आवडीचा हिरो वगैरे? सेन्स ऑफ ह्युमर तुमचा चांगला आहे. मला खरं सांगू का, टॉम अँड जेरी खूप आवडतं. काय घेणं देणं नाही, नुसतं आपलं निवांत. आणि मी म्हणजे आता बोलायचं म्हणून नाही, पण मला कार्टून्स खूप आवडतात. काय निरागस्ट असते, खूप इनोसंटपणा. हो, मी इनोसंट असल्यामुळे मी इनोसंटच गोष्टी बघत असतो. बरं, जे तयारीचे असते ते तयारीच्या गोष्टी बघत असतात. बरं, तरी ह्याच्या जोडीलाच तुमचा आवडता अभिनेता वगैरे भरपूर ठिकाणी सांगतात का टॉम अँड जेरीच फक्त? आणि टॉम अँड जेरी काय ते म्हणजे असं वाटतं की ते जर ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये असते ना बरं झालं असतं. म्हणजे ते माझे एकदम क्लोज फ्रेंड्स असते. वा, काय बात आहे. मित्रांनो बघा, महाराजांचे सगळ्यात जवळचे मित्र त्यांना कुणाला काय करायला आवडलं असतं तर टॉम अँड जेरी. ह्यातूनच महाराजांचं मन लक्षात येते. आता कसं असतं, तुम्ही सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, पण मी बघितलं आहे की भावनिकता तुमची खूप जवळच आहे. लास्ट टाइम कधी रडलेला तुम्ही? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का लास्ट टाइम मला लोकांनी कधी रडवलं? नाही, तुम्ही कधी रडला होता? नाही, रडायचं काय, वाईट वाटतंच ना जेव्हा जवळचे लोक जेव्हा असं काय कमेंट्स पास करतात कारण नसताना, वाईट वाटतं. आणि बरं मी काय बोलत नाही, ठीक आहे, ज्याला त्याला ज्याच्या बुद्धीला पडतं ते बोलणार किंवा हे करणार. पण मला माहिती आहे जर आपण रडलो तर जग अजून आपल्याला रडवल. त्यामुळे मी आपलं कार्यात आपलं मग्न असतो, जे काय ते काम करत राहायचं बस. तुमचं शेड्यूल दिवसभरात सांगा की, कारण काय आहे बऱ्याचशा लोकांना महाराजांचं शेड्यूल कसं असणार आहे. कारण काय आहे, समजा इलेक्शनच्या आता धामधूम चालू आहे, खूप बिझी शेड्यूल असते, मी तुमचा बहुमूल्य वेळ घेतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय, पण एकंदरीत तुमचं शेड्यूल कसं असतं महाराज? काय मी जे आत्ताच आहे तसंच असतं. मी लवकर उठतो, काम बाकीचं काय जसं काय स्पेशल शेड्यूल आता नाही. जे नेहमी असतं तेच आता जसं शेड्यूल आहे. थोडंसं आता टोरिंग जास्त वाढलं एवढंच, बाकी काय. बरं महाराज, आता काय काय मी व्यक्तींची नावं घेतो, काय वाटतं त्या व्यक्तींविषयी ती सांगा. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस ओरिटी चांगली आहे, सेन्स ऑफ प्रेझन्स ऑफ माइंड आहे, आणि म्हणजे मित्र म्हणून म्हणजे मित्र कसा असावा तर असा. उद्धव ठाकरे साहेब.
उद्धव ठाकरे जे वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांची थॉट प्रोसेस चांगली आहे, पण ते एक आर्टिस्ट म्हणून तसं काही कसं बऱ्याचशा वेळेस आपण म्हणजे आयुष्यात आपल्याला करायचं एक असतं आणि मग आपण ते न करता आपण वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करतो. पण एक चांगलं म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहतो. आर्टिस्ट म्हणून खरंच चांगले आहे, म्हणजे फोटोग्राफी एक आर्ट म्हणून. आणि मला पुस्तकसुद्धा त्यांचं म्हणजे ते जे किल्ल्यांचे ज्यांनी फोटो काढले. अजितदादा पवार. अजितदादाला मी कॉलेजपासून बघत आलो आणि ते पण पुण्यात होते, वयाने मोठे होते, पण ज्या ठिकाणी म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला मी फर्ग्युसनला होतो ते त्यावेळेस मराठा मित्रमंडळाच्या हॉस्टेलला असायचे. त्यामुळे ते जर अमृततुल्य म्हणा किंवा ज्या कॉमन जागा असतात तर भेट व्हायची. पण डायनेमिक आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जर बघितलं किंवा ॲडमिनिस्ट्रेटरची कमांड चांगली. शरदचंद्र पवार साहेबांचं काय आता खरं माझं तर म्हणजे मी मागंसुद्धा मला एकाने प्रश्न विचारला होता. आज मला सांगा ना की जर समजा मी आता मी म्हणजे मनात विचार आला किंवा मी असं ठरवलं की आता मला परत शाळेत जायचं आहे आणि मग पहिलीच्या वर्गात जाऊन बसलो तर तिथं मॅच होणार का नाही. त्यांनी खरं तर आता म्हणजे त्यांनी हे सगळं करण्यापेक्षा एक मार्गदर्शक त्यांचा संपूर्ण आयुष्यात आलेला त्यांना जो अनुभव आहे, जे एक्सपिरियन्स हे फक्त तुम्हाला वयानुसार किंवा एक्सपिरियन्स जे तुम्ही अनुभवले त्याच्याने मिळतो. त्यांनी तर म्हणजे कुठल्याही पक्षाला असं म्हणण्यापेक्षा तरुण जे आता जे समाजकारणात आहेत एखादं तिथं गेलं त्यांच्याकडं तर त्यांना गायडन्स म्हणून त्यांनी करायला हवं होतं. शशिकांत शिंदे चांगलं आहे, वाईट काय. फक्त कधी कधी कसं असतं की लोक विसरतात की आपले 2 डोळे आहेत प्रत्येकाचे, पण हजारो नजरा आपल्यावरती असतात. जेव्हा तुम्ही पब्लिक लाईफमध्ये खास करून जेव्हा असता, कसं वागलं पाहिजे, कसं आपण तिथं हे केलं पाहिजे, आपल्या माताडी असेल किंवा लोकांप्रती या कमिटमेंट्स आहेत ते आपण व्यवस्थित हाताळले पाहिजे. आणि मगाशी मी सांगत होतो की हे म्हणजे हे काय हॉलिवूड किंवा बॉलिवूड नाही आहे. म्हणजे हॉलिवूड बॉलिवूडमध्ये समजा एखादं आपण एडिट करू शकतो किंवा आपण रिटेक घेऊ शकतो. पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड आहे, लोक पाहत असतात. आणि एखादी चूक म्हणण्यापेक्षा एखादा घोटाळा किंवा काही तुमच्या कोणाच्या पण हातनं जर घडला तर लोक माफ करत नाही, लोक मोजमाप करतात. आणि मोजमाप करतात म्हणजे नंतर विचार करणार की तिथं असं केलं तर इथं खासदार म्हणून आपण यांची निवड केली तर इथं पण तेच होणार. आणि लोकांना त्या हिशोबाने लोक विचार करतातच. बरं, तुम्ही तुमच्या तोंडी कायम नाव असतं. मला वाटतं तुम्हीच म्हणता सगळ्यात मोठी प्रतिस्पर्धी अभिजित विचुकले. नाही, अभिजित म्हणजे ते म्हणजे मॅडम टुसाड माहिती आहे ना, म्युझियम पीस आहे ते. काय ते बोलायचं म्हणजे त्याला काय बोलणार म्हणजे आता कुठलीही निवडणूक लागली कुठं जरी झाली तर जाऊन फॉर्म भरतो. ज्या ठिकाणी लोकांनी बघितलं नसेल, एक छंद असतो ना लोकांचा. पंतप्रधानांच्या ह्याला घेतलं म्हणजे जर त्यांनी होणार तर नाहीच कधी, म्हणजे स्वप्नात पण नाही. पण समजा विचार करा, जर समजा तो या देशाचा पंतप्रधान जर झाला
तर देशाची काय अवस्था होईल. आणि प्रत्येक गोष्ट चेष्टेवरी आपण घेऊन जाऊन चालत नाही. ठीक आहे, त्याला आता त्यांची शेवटी प्रत्येकाचं त्याचं लाईफ असतं. आता ते संपूर्ण मला त्या महेश मांजरेकरांनी मला विचारलं की मी ते चांगले परिचयाचे आहेत, तर तुम्ही कोणाला घाबरले. म्हणलं अभिजित बिचुकलेला. म्हणजे घाबरतो म्हणजे कसं, अहो तो एवढा पिडतो ना, सोडतच नाही. अरे म्हणलं अभि, म्हणलं प्लीज, म्हणलं मला जायचं आहे. नाही पण हे म्हणून अक्षरशः पळ काढायला लागते म्हणून म्हणलं, नाही तर काय. जाता जाता, आणि हे मतदानाच्या रिलेटेडच आहे, काय आव्हान कराल? तुमचा USP काय आहे मतदानाने? काय लक्षात ठेव मतदारांनी, USP काय आहे तुमचा? काय मी एवढं सांगेन, कालही तुमचा होतो, आजही आहे, भविष्य काळात बदल होण्याचं काही कारण नाही. आजपर्यंत लोकांच्या हिताकरता झटत आलोय, झटणार, आणि त्यांच्या विकासाकरता जे म्हणून करावं लागणार ते करणार, त्याच्या पलीकडं. तर हे होते छत्रपती उदयनराजे भोसले. भरपूर वेळ दिला, कधीतरी अशी रिलॅक्स मुलाखत. भरपूर प्रश्न राहिलेत, पण तुम्हाला पुढं वाट बघतात, हजारो लोक वाट बघतात, त्यामुळं मी तो बहुमूल्य वेळ घेत नाही. काय बोलून काय वाटलं? बोलून बरं वाटलं, मन हलकं झालं. की मन अजून प्रश्न विचारायला असते तर कदाचित मन राहिलंच नसतं. तसं मन माझ्याकडं मी ठेवतच नाही, लोकांना मागच देऊन टाकले. आणि जसं आहे तसं आहे. ठीक आहे, धन्यवाद महाराज. परत एकदा कधीतरी मुलाखत घेऊया. तुम्हाला सगळ्या पुढच्या वाटलेल्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.